नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आर्विश आणि मम्मा. मंडळी, आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. ॲक्च्युली मंडळी, काल तर मी मुंबईमध्ये होते, तुम्ही पाहिलं, आणि ट्रेनमध्ये थोडासा एक सीन झाला होता. त्याच्यानंतर अक्षरशः मला ते बघून सगळं चक्करच यायला लागली होती, कारण मी असं कधी पाहिलेलं नाही आहे आणि मी फर्स्ट टाईम बघितलं, त्यामुळे मला खूप त्रास झाला. नंतर विशाल मला घ्यायला आले होते, पण मी त्या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर नाही केल्या. पण हो, लेडीज तुम्ही ट्रेननी प्रवास करतात, तुम्ही मुंबई टू पुणे असो किंवा मुंबई टू नाशिक असो, ही जी ट्रॅव्हलिंग आहे ती तुमची खूप लांबची ट्रॅव्हलिंग आहे. तुम्ही जवळजवळ तुमचा 2 तास तर प्रवासात असतो. तर प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या. काहीही करण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करा. घाईघाईत ट्रेन नका पकडू. तुमच्या घरी तुमचे मुलं, तुमचं हजबंड किंवा तुमची पूर्ण फॅमिली तुमच्यावरती डिपेंड असेल, तर प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार करत जा आणि त्याच्यानंतरच कोणताही घाईघाईत निर्णय घ्यायचा. ट्रेन गेली तर ठीक आहे, तुम्ही जिथे 1 तास उशिरा पोहोचाल ना, तिथे 2 तास उशिरा झाला तरी चालेल, पण मग पूर्ण आयुष्याशी खेळ नको. कारण तुमच्या मागे खूप जबाबदाऱ्या आहेत आणि तुमच्या मागे खूप जण आहेत जे तुमच्यावरती डिपेंड आहेत. ऑफकोर्स लेडीजवरती तर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि घरातलीच तर करती स्त्री असेल, तिला घरचंही बघायचं आहे, जॉबचं पण बघायचं आहे, तर तिने स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर ठीक आहे मंडळी, बस मी एवढं सांगेल. बाकीचा सीन मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार, कारण तो मलाच आठवायचा नाही आहे. काही गोष्टी कशा असतात ना, आपण विसरतं घ्यावं आयुष्यामध्ये, कारण एखादी गोष्ट जर आपल्या मनात घर करून राहिली तर त्याचा आपल्याला त्रास होतो. म्हणून काही गोष्टी तिथल्या तिथं सोडून लगेच इग्नोर करायच्या असतात, कारण जास्त जर त्रास करून घेतला तर आपल्याला त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे मंडळी, चला, आज अक्षय तृतीयाचं सेलिब्रेशन पण आहे, प्लस इथे लग्न पण आहे, तिकडे पण जायचं आहे मला. तर मग मी काय नाही, छोटीशी साधी रांगोळी काढणार. रांगोळी काढल्यानंतर घरात आपली दिवाबत्ती करणार, जे स्वामींचा फोटो वगैरे आहे त्यांना, आणि त्याच्यानंतर मग मला लग्नाला जायचं आहे. तर चला, त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हो, मी छान मस्त येलो कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे आता. तर ठीक आहे, चला मग. मंडळी, फायनली आम्ही निघालो आहोत लग्नाला जाण्यासाठी आणि मी साडी वेअर केलेली आहे, जी आधी पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे साडी माझी. इकडे विशाल आहेत, आर्विशनी पण सिंपल शर्ट घातलेलं आहे. पियुष आमच्या सोबत. आणि आज अक्षय तृतीया आहे, त्यामुळे मला लेट झालं थोडं निघण्यासाठी. लग्न लागून गेलेलं आहे हे तुम्हाला सांगते मी, पण ठीक आहे, चालेल. माझ्या काही ना काही कामं असतात. सगळ्या गोष्टी मी तर सोशल मीडियावरती तुम्हाला नाही सांगत, बट माझे काहीतरी कामं चालू आहेत महत्त्वाची. जेव्हा ती कामं होईल तेव्हा नक्की तुम्हाला सांगितलं जाईल. काय हो ना? आणि आता आम्ही निघालो आहोत लग्नासाठी. चला, कारण विशाल बोलले होते आपण हळदीला जाऊन आले, राहू दे, घरी जाऊन आपण पाकिट वगैरे देऊन टाकू, लग्नाचं आहेर करून टाकू. पण मग म्हटलं नको विशाल, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्यांनी मान दिलेला आहे. मग सवाशीण असो किंवा हळदी कुंकवाचा बाजार असो, सगळ्या गोष्टींमध्ये मी होते. आणि आज पोरीचं लग्न आहे, तर म्हटलं न जाणं बरोबर नाही वाटत. जाऊन आपण फक्त आपण 2 मिनिटासाठी जाऊन लगेच येऊ म्हटलं. जास्त वेळ नाही द्यायचा, कारण मी थकले आहे खूप जास्त. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. आणि चला मग आता लग्न लागलेलं आहे. मला फोन आलेला की लग्न लागलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, लागलं आहे तर तरी पण जाऊन येऊ म्हटलं विशालला. आणि आत्ता निघालं आहे, चला. मंडळी, आम्ही इथे थांबलो आहे. लॉन्स अजून पण खूप लांब आहे आणि खूप जास्त ऊन आहे. ती रिक्षा केली होती, तिने अर्ध्यापर्यंतच सोडलं. आता पुढे दुसरी रिक्षा करायची. विशाल रिक्षा बघायला गेलेत. मंडळी, फायनली आम्ही आलो आहोत लग्नाला. पण लग्न लागलेलं आहे, तसं मी तुम्हाला पहिलेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. काय नाही, फक्त नवरा मुलीला भेटायचं आणि निघायचं आहे लगेच आपल्याला. तर फायनली आम्ही आलेलो आहोत लग्नाला आणि तो खूप छान दिसते. कॉंग्रॅच्युलेशन. आणि तुम्हाला पण दादा कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. हां ना, लय भारी लॉन्स आहे रे. ह्या लॉन्सला मी आलेली आहे पहिले. आर्विशला बघा, हे बघा हिरो.
नाही आम्हाला भूक बिलकुल नाही आहे कारण आम्ही घरून जेवण करून आलेलो आहोत. काय रे मी पण पोटभर जेवण करून आले घरून. भूक नाही आहे पण आईस्क्रीम असेल तर मग नक्की खाऊया. खाऊया पहिले खाली काय आहे जाऊन आणि आईस्क्रीम असेल तर मग खाणार नाही मग तर मग घरी जाणार सरळ असं आमचं आरविश. मंडळी जेवणाची अरेंजमेंट इकडे केलेली आहे बट मी आणि विशाल घरून जेवण करून आले त्यामुळे आम्ही जेवण नाही केलं. आम्ही फक्त स्वीट घेतलं आहे खायला गुलाबजामुन आणि तुम्हाला जेवणाचा काय काय मेनू तो दाखवते मी. घेतलं इकडे आहे पुरी, भेंडी मसाला, डाळ तडका, गुलाबजामुन, राईस, कसे आहेत? खूप छान लागतात, खूप मस्त. जेवणापेक्षा याचीच मजा आली मला, मस्त. तर मंडळी रात्रीचे वाजले आहेत 12:30. आम्ही लग्नावरून घरी आलो आणि त्याच्यानंतर मग मी थोडं रेस्ट केलं. माझी मावशी आली होती तिच्यासोबत मी जवळजवळ 9:30पर्यंत गप्पा मारल्या आणि मग आता स्वयंपाक केला, वरण भात केला, भाजी चपाती केली आणि जेवण करून मी बसले आहे. फक्त आता व्हिडिओचं काम करते. उद्या दिवसभर लाईट नसेल तर मला व्हिडिओ लवकरच तुम्हाला शेअर करावं लागेल. काय हो लाल काळ्या मुंग्या आहेत ना घरात चालल्यात का? तर दाराच्या उंबरामध्ये काळ्या मुंग्या निघाल्या आहेत आणि ते चांगलं असतं, शुभ असतं निघणं. पण मग घरात गेलं तर कसं पुढे लगेच अंथरून टाकलेलं आहे त्यामुळे मग प्रॉब्लेम होईल. बघते काय करता आलं तर, नाही तर ते जातील स्वतःहूनच. जातील ते जातात ते का रस्ता धरला त्यांनी एके साईडला. आणि विशाल आरविशला झोका देतं, आरविश पण झोपेल आता. तर मंडळी व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय बाय.